हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलो आहोत, जी की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार आहे. ही जाहिरात ही टेक्निकलच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची जाहिरात आहे आणि खूप मोठी सुवर्णसंधी आहे. बरेच लोक या ॲडची वाट बघत असतात की कधी ह्या वॅकन्सी रिलीज होतील आणि आपण यासाठी अप्लाय करणार आहोत. जेव्हापासनं ही जाहिरात निघालेली आहे, विद्यार्थ्यांचा उत्साह प्रचंडपणे वाढलेला आहे. तर याचा आज आपण डिटेल व्हिडिओ बघणार आहोत की कशी आहे जॉब अपडेट, काय क्वालिफिकेशन लागणार आहेत, एक्झाम कधी होणार आहे, एक्झाम फीज काय आहेत, काय एज्युकेशन क्रायटेरिया आहे, एज लिमिट काय आहे, याची सविस्तर माहिती, सविस्तर चर्चा आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तुम्ही स्क्रीनवर बघू शकत आहात ही जाहिरात जी आहे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरात क्रमांक उजव्या कॉर्नरला तुम्हाला दिसत आहे आणि 132 पदांसाठी ही संपूर्ण जाहिरात जी आलेली आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल कुठल्या कास्टसाठी कसे जागांचा वाटप झालेला आहे. अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे या ज्या जागा आहेत त्या टेक्निकलच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी घेऊन आली आहे, ज्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातला एक्सपिरियन्स आहे. सर्वप्रथम आपण जागांचं वाटप कसं झालं आहे ते बघून घेऊया. जसं बघा तुम्ही खुल्यासाठी सर्वसाधारणसाठी एकूण 38 पदे आहेत. तर एकूण पदे आहेत 38 आणि सर्वसाधारणसाठी आहेत 25 आणि ज्या महिला असतील खुल्यामधल्या त्यांच्यासाठी 11, इतर मागासवर्गीयसाठी 24 आणि ज्या महिला असणार आहेत 24 एकूण जागा आहेत, एकूण पदे आणि सर्वसाधारणसाठी 16 आणि जे महिला असणार आहेत महिला कॅन्डिडेटसाठी 7 जागा असणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. अनाथासाठी 1 जागा इथे दिलेली आहे, ते पण तुम्हाला दिसत असेल. दिव्यांगासाठी बघा, दिव्यांगासाठी तिथे दिलेले आहे. अशा एकूण 132 पोस्टसाठी ही जे आपली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच टेक्निकलच्या बॅकग्राऊंडच्या लोकांसाठी ही जी नोटिफिकेशन स्पेशली आयोगाने जाहीर केलेली आहे. याचे काही दिवसांनी काही वर्षांनी ॲड येत असते, तर आता बऱ्याच दिवसांनी ही ॲड आपल्यासमोर आलेली आहे. तर या संधीचा सर्वांनी फायदा घ्यायचा आहे, तयारीला लागायचं आहे. सविस्तर माहिती आपण पुढे बघू. बघा तुम्हाला एक्झाम फॉर्म कधीपासून भरायचं आहे, तर 25 सप्टेंबरपासून जी एक्झाम फॉर्म भरायची सुरुवात ही झालेली आहे आणि 15 ऑक्टोबर रोजी तुम्ही 15 ऑक्टोबरपर्यंत एक्झाम फॉर्म भरू शकता. म्हणून 15 ऑक्टोबरची वाट न पाहता तुम्ही 15 ऑक्टोबरच्या आधी आपली फॉर्म फिलिंग प्रोसेसला कंप्लीट करायचं आहे. बघा शेवटच्या दिवशी लोक घाई गडबडीने भरायला जातात आणि बऱ्याचशा चुका होतात. त्या चुका टाळण्यासाठी आपल्याला फॉर्म फिलिंगची प्रोसेस ही आधीच आटोपून घ्यायची आहे आणि कुठल्या क्वेरीज पण येतात. मग त्या ॲट द एंडला आपल्याला कळत नाही की इथे काय टाकायचं, इथे काय टाकायचं आहे, काय भरायचं आहे, या ऑप्शनला कसं फिल करायचं आहे, या सगळ्या क्वेरीज आपल्याला येतात आपल्या पुढे. म्हणूनच सुरुवातीलाच भरून घ्यायचं, जेणेकरून आपण हळूहळू आपले डाऊट सॉल्व करून स्टेप बाय स्टेप आपल्या फॉर्मला पुढे ढकलू शकू. कारण फॉर्ममध्ये चुका झाल्या तर पुढे त्याचा आपल्याला डिसएडव्हान्टेज दिसून येतात. म्हणून सुरुवातीला अशा चुका करू नये यासाठी सर्वांनी 15 ऑक्टोबरच्या आधी फॉर्म भरून घ्यायचा आहे. पुढे बघा तुम्ही एक्झाम फीज जी आहे ते 18 ऑक्टोबरपर्यंत बँकेच्या चलनाने म्हटलेलं आहे आणि जे ऑनलाईन आहे ते 17 तारखेपर्यंत ऑक्टोबर महिन्याचे तुम्ही भरू शकता. पण 15 ऑक्टोबरच्या आधीच तुम्ही फॉर्म फिलअप करायचं आहे, पेमेंट प्रोसिजर करून घ्यायची आहे, कोणीही वाट बघायची नाही आहे. ऑनलाईन फीज कशी असणार आहे त्या रिगार्डिंग देखील आपण इथे बोलणार आहोत. चला तर मग पुढे बघूया. एज्युकेशन क्वालिफिकेशन रिगार्डिंग गोष्टी करूया आणि त्यानंतर जे एज लिमिट आहे ते सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो, जो की एज लिमिट. वेतन श्रेणी तुम्हाला दिसत आहे. S17चा जो वेतन पे असणार आहे तुम्हाला. आणि इथे वयोमर्यादा बघा, जसं तुम्हाला किमान म्हणजे कमीत कमी वयोमर्यादा 18 असणे आवश्यक आहे आणि खुले कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी 38 वर्ष एज लिमिट आहे आणि मागासवर्गीय असतील, अनाथ असतील त्यांच्यासाठी 43 वर्षांसाठी एज लिमिट आहे. म्हणजे प्रावीण्य प्राप्त खेळाडू आहेत त्यांच्यासाठी आणि ते खुल्यामध्ये येतात, अराखीवमध्ये येतात, त्यांच्यासाठी एज लिमिट ही 43 राहणार. मागासवर्गीय अनाथ आहेत तर त्यांच्यासाठी देखील 43 राहणार आणि माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी बघा, अराखीव आणि मागासवर्गीय अनाथांसाठी सैनिकी सेवेची कालावधी अधिक 3 वर्षे हे माजी सैनिकांसाठी आहे आणि दिव्यांगासाठी एज लिमिट ही 45 वर्षांपर्यंत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय, आता सगळीकडे हीच चर्चा सुरू आहे की कोण या पदासाठी इलिजिबल आहे. तर बघा तुम्ही आता एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण बघणार आहोत की काय रिक्वायरमेंट आहे या पोस्टची. तर शैक्षणिक अर्हता तुम्ही बघा,
मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन डिप्लोमा इन इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी ॲट लिस्ट इन अ सेकंड क्लास. हे बघा, मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे, म्हणजे डिप्लोमा हा त्यांनी सांगितलेलं आहे. पण असं याचा अर्थ असं होत नाही की हायर एज्युकेशन चालणार नाही. ज्यांच्याकडे एक BE आहे ते देखील विद्यार्थी या पदासाठी इलिजिबल आहेत. त्यांनी म्हटले आहे कमीत कमी त्या व्यक्तीकडे डिप्लोमा असावा ज्या व्यक्तीला इथे अर्ज सादर करण्यास इच्छुक आहेत. आणि म्हणजे तुम्हाला BE असेल चालेल, डिप्लोमा असेल चालेल, कोणीही याला अर्ज करू शकतात. पण एक अट आहे, तुम्हाला अनुभव लागणार आहे. जे लोक इंजिनिअरिंग केलेले आहेत त्या लोकांना ॲटलिस्ट 2 वर्षाचा एक्सपिरियन्सची गरज आहे. आणि ज्या लोकांनी डिप्लोमा केलेला आहे त्या लोकांना ॲटलिस्ट 6 वर्षाचे एक्सपिरियन्सची गरज आहे. इथे कोणत्या ब्रांचेस वगैरेबद्दल क्लिअरली मेन्शन केलेलं नाही. तुम्ही ग्रॅज्युएट आहे टेक्निकल बॅकग्राऊंडचे तर तुम्ही हा फॉर्म भरू शकतात. आणि तुम्हाला रिलिव्हंट एरियामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स आहे तर देखील तुम्ही हा फॉर्म भरू शकता. एक्सपिरियन्स कुठल्या क्षेत्रातलं हवं आहे तर तुम्ही बघू शकता. अ वर्क एक्सपिरियन्स ऑफ प्रोफेशनल ऑर टीचिंग ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह केडर. तुम्हाला जे डिप्लोमावाले आहेत त्यांना 6 वर्षाचं एक्सपिरियन्स लागणार आहे आणि जे डिग्रीवाले आहेत त्यांना 2 वर्षाचं एक्सपिरियन्स लागणार आहे. आणि तुम्हाला बघा इथे दिलेलं आहे जे 15 ऑक्टोबर 2025 जी अर्ज करायची शेवटची तारीख आहे, याच दिनांकास अंतिम दिनांक स्वीकारण्यात येणार आहे. 15 ऑक्टोबरनंतर तुमचे 6 वर्ष कंप्लीट होत आहे, कोणाचे 2 वर्ष कंप्लीट होत आहेत. म्हणजे एक्सपिरियन्स त्या बेसिसवर काउंट केल्या जाणार नाही आहे की एक्झामच्या पहिले आमचं होत आहे पण एक्झाम फॉर्म डेटच्या लास्ट डेटच्या पहिले आमचं एक्सपिरियन्स ज्या आपल्याला 2 वर्ष किंवा 6 वर्षाचे याच्यानी काउंट नाही होत आहे तर ते कन्सिडर केल्या जाणार नाही आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी नीट ऐकून नंतर फॉर्म भरायला सुरुवात करा. अशा प्रकारे तुम्ही प्रोफेशनल ऑर टीचिंग ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्हचे आहे लोक तर तुम्ही फॉर्म भरू शकता. जसं तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करणार आहे त्या इंटरफेसमध्ये जाणार तर नेचर ऑफ जॉब तुम्हाला प्रोफेशनल ऑर टीचिंग ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असं नमूद करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये अर्ज स्वीकृती होणार नाही असं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. आणि इथे तुम्हाला निळ्या कलरमध्ये दिसत आहे तुम्हाला MPSCची साईट दिलेली आहे. निवडक प्रक्रिया हे देखील म्हणजे तुम्हाला ह्या लिंकमधून तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायला सुरुवात करणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशनबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे की कुठले विद्यार्थी या पदासाठी इलिजिबल आहे, कुठले क्लिअरली ब्रांच वगैरे काही दिलेलं नाही आहे. प्रायव्हेट सेक्टरवाल्यांसाठी ही उत्तम संधी आहे. तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोफेशनल आणि टीचिंग क्षेत्रातलं तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पदासाठी इलिजिबल आहात. आता निवडक प्रक्रिया. प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान अर्हता धारण केलेली म्हणून उमेदवार मुलाखतीसाठी बोलवण्यास पात्र राहतील. जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जसंख्या आयोगाच्या कार्यनियमावलीत तरतुदीनुसार वाजवी प्रमाणेपेक्षा जास्त असेल तर अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांची मुलाखत घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखत ही उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने एक एक्झाम होणार. शैक्षणिक अर्हता आणि त्यांच्या अनुभवानुसार एक एक्झाम घेण्यात येईल. बघा ह्या मुद्द्याला मी तुम्हाला सविस्तर सांगते की पहिले तुम्हाला त्यांनी मेन्शन केले आहे की आम्ही पर्सनल इंटरव्ह्यू घेऊ आणि त्यानुसार हे पद डिसाईड करू. पण हे पदं आहेत तुमचे जे प्राचार्य म्हणून निवडले जाणार आहेत ITI कॉलेजमध्ये त्यांच्यासाठी मेन काय आहे की तुम्ही तुमचं इंटरव्ह्यू घेणार होते पण जर तुमचे अप्लिकेशन्स जर मोठ्या प्रमाणात येतील तर एक एक्झाम तुमच्या शैक्षणिकदृष्ट्या एक परीक्षा ठरवली जाईल आणि तुम्हाला एक्झाम कंडक्ट करण्यात येईल. यापूर्वी पण जी ॲड आली होती तेव्हा पण एक्झाम कंडक्टच करण्यात आली होती कारण की अप्लिकेशनही भरपूर येतात. जरी त्यांनी सांगितलं नाही आहे पण पुढच्या नोटीसमध्ये तुम्हाला ते अपडेट करतील की एक्झाम कंडक्ट होईल म्हणून. अशा प्रकारे तुम्हाला इथे एक्झामच्या दृष्टीने तुम्ही तयार राहा कारण की एक्झामच ही कंडक्ट केल्या जाईल कारण की फॉर्म ह्या भरपूर येतात आणि पर्सनल इंटरव्ह्यू घेणं त्यांना सोयीचं नसतं म्हणून ते तुमच्याकडून एक्झाम कंडक्ट करून घेणारच आहेत. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही पहिलेच प्रिपेअर राहा. आणि प्रायव्हेट जॉब ज्यांची आहे म्हटलं आहे की सेमी गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कुठल्याही क्षेत्रातलं तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पदासाठी इलिजिबल आहे. बेझिझक फॉर्म भरायचं आहे आपल्याला आणि ट्राय करायचं आहे. एक्झाम कशी असते काय असते हे तुम्हाला बघायचं आहे. अर्ज प्रणाली मी तुम्हाला सविस्तर सांगितलेली आहे. आपण एक्झाम फीजबद्दल बघूया. अराखीव जे असतील त्यांना 719 रुपये लागणार आहेत. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांना 449 रुपये लागणार आहेत. आणि एक्झाम फी नॉन रिफंडेबल असणार आहे. ही तुम्हाला इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. एक्झाम ही रिफंडेबल नसते.
अशा प्रकारे जर तुमचं स्वप्न असेल की तुम्ही ITमध्ये प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल बनायचा, म्हणजेच तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये आपलं कार्य करायचं असेल, प्राचार्य बनायचं असेल, उपप्राचार्य बनायचं असेल, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करून कंटाळा आलेला असेल, तर तुम्ही आवर्जून हा फॉर्म भरा आणि एक अटेम्प्ट द्या. कारण एक्सपिरियन्सवाल्या लोकांसाठी ही अतिशय सुवर्ण संधी आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी इथे फॉर्म फिलिंग करून आपलं ॲप्लिकेशन नक्की सेंड करायचं आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.